तरी दोन्ही दृश्य जे आपण बघतोय ती अतिशय महत्त्वाची आणि बोलकी दृश्य आहेत। तर एकीकडे आपण बघतोय आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात कशा प्रकारे धूर पसरलेला आहे, तर दुसरी दृश्य जे आपण बघतोय ती भाजप कार्यालयामधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा फवारा करत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। नरीमन पॉइंट या ठिकाणी हे भाजपचं कार्यालय आहे, ज्या कार्यालयाला आग लागलेली आणि हे मुख्य भाजपचं प्रदेश कार्यालय आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदपत्र ठेवलेले होते, त्यांची नासधूस झालेली का याची सुद्धा आता माहिती घेतली जाणार आहे आणि काय नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात देखील आता माहिती घेतली जाणार आहे। आपण बघतोय मुंबईमध्ये नरीमन पॉइंट या ठिकाणच्या भाजपच्या कार्यालयाला ही आग लागली। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, खरं तर आपण काही वेळापूर्वी भाजप नेत्यांसोबत प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांच्यासोबत बातचीत केली आणि त्यांनी एक संशय खरं तर व्यक्त केलेला आहे। निवडणुका सुरू आहे त्यामुळे हा घातपाताचा देखील प्रयत्न असू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुमच्यापर्यंत नेमकं काय कारण या आगीचं पोहोचतंय आणि सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? आपल्याला तशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे की ऑफिस भाजप कार्यालयामध्ये पाठीमागच्या साईडला एक वेल्डिंगचं काम चालू होतं आणि त्यावेळी शॉक सर्किट दरम्यान ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला आहे। दुसऱ्या बाजूला जसं प्रवीण दरेकर सर सुद्धा म्हणाले की सध्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे जे नेते आहेत ते सध्या मुंबईच्या बाहेर आहेत, अनेक ठिकाणी प्रचार आणि सभा चालू आहेत। मात्र आता जशी आगीचं एकूणच प्रकरण घडलेलं आहे त्याच्यानंतर राहुल नार्वेकर स्वतः असतील आणि प्रसाद लाड असतील हे जे मुंबईतले महत्त्वाचे जे नेते आहेत ते सध्या आता भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। एकूणच काय आग लागलेली आहे, नेमकं कारण काय आणि या आगीची एकूणच भीषणता किती आहे, तीव्रता किती आहे, ह्या असं सगळ्याचा आढावा जो आहे तो या दोघा नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सध्या या आगीच्या ठिकाणी 2 अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि एकूणच शर्थीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान करताना पाहायला मिळत आहेत। आता ही संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतरच नेमकं काय कारण आहे ते आपल्याला कळू शकेल। मात्र सध्या जशा पद्धतीने एकूणच ही आगीची भीषणता किंवा मग भाजप प्रदेशाचं एक मुख्य कार्यालय म्हणून खरं या कार्यालयाकडे बघितलं जातं आणि त्याच्या ठिकाणी ही आग लागणं हीच एक मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे सध्या या आगीच्या घटनेमुळे एक मोठी खळबळ सध्या माजल्याचं पाहायला मिळत आहे। आता हे जे महत्त्वाचे नेते ते सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर आणि अग्निशामक दल नेमकं या संपूर्ण आगीच्या निवारणानंतर काय सांगतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतरच आपण प्रामुख्याने याच्यावरती बोलू शकतो। निश्चितच जसं रुपाली आत्ताच तू सांगितलंस की या ठिकाणी हे महत्त्वाचं खरं तर कार्यालय समजलं जातं मुंबईमधलं, मोठ्या प्रमाणात कागदपत्र त्या ठिकाणी आहेत, निवडणुका सुरू आहेत, काय नेमकं नुकसान झालं या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? जशा पद्धतीने माहिती मिळते आहे प्राथमिक की जे भाजपाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या मागच्या बाजूला वेल्डिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे जे मुख्य कार्यालय आहे मुख्य कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र असतील किंवा कम्प्युटर्स असतील, इतर पक्षातील नेत्यांचे महत्त्वाचे केबिन्स असतील हे सगळं आतल्या बाजूला आहे। त्याच्यामुळे नेमकी आगीची जी तीव्रता आहे किंवा आगीची जी भीषणता आहे ती तिथपर्यंत पोहोचली का नाही हे अद्याप खरं तर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आपल्याला तशी माहिती तेवढी मिळालेली नाहीये। मात्र आपण पाहिलं तर प्राथमिक स्तरावरती जी माहिती मिळत आहे ती प्रदेश कार्यालयाच्या मागच्या बाजूला आग लागली अशी कळत आहे। त्याच्यामुळे एकूणच ही संपूर्ण आग विझल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक स्पष्ट होणार आहे। मात्र ही बाब तेवढीच गंभीर। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।